लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेच जण ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असतात. त्याच वेळेला आता जीवाची टर्न येते म्हणून काव्या म्हणत असते की मी जीवाला विचारणार. त्याच वेळेला आता इकडे मात्र ती पार्थला सुद्धा म्हणते की तुम्हाला सुद्धा हे ते करावं लागणार. त्यावर जीवाला ती म्हणते की मला सांगा ट्रूथ घेणार की डेअर घेणार. तर तो आता पहिल्यांदा म्हणू लागतो ट्रूथ. त्यावर आता काव्या म्हणत असते ओके आणि त्यानंतर ती काही प्रश्न विचारायला जाणार. तितक्यातच आता लगेच जीवा म्हणतो की नाही डेअर. डेअर म्हटल्यानंतर आता मात्र काव्या म्हणत असते की उत्तमच झालं ना डेअर म्हणताय तर चला पार्थ तुम्हाला सुद्धा हे करायचं आहे ह्याच्यासोबत. तर पार्थ म्हणतो आता ह्याच्यामध्ये मी कशाला, त्यालाच दिलंय ना डेअर. तर आता काव्या म्हणत असते की नाही तसं नाही, काय आहे ना की तुम्ही सुद्धा मगाशी आपण खेळत होतो तेव्हा तुमच्यावर डेअर आला होता तरीसुद्धा तुम्ही मला पण इन्व्हॉल्व केलंच होतं ना त्या गेममध्ये. मग तसंच तर आता जीवाला बोलायचं असतं की काय आहे नेमकं, परंतु काव्या आता जीवाला म्हणत असते की चला आपण या गेमला सुरुवात करूया. चला तुम्हाला मी डेअर देते ते म्हणजे तुम्ही दोघांनीही आता उभं राहा. दोघांनाही उभं केल्यानंतर आता काव्या म्हणत असते की मला असं कळलेलं आहे की तुम्ही दोघंही जण चांगली जिममध्ये जाऊन बॉडी बनवत असता, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही पोझिंग करा. तर आता पार्थ पोझिंग मारायला सुरुवात करतो. तर काव्या म्हणत असते की असं नाही हो, तुम्ही टी शर्ट वगैरे काढा आणि मग पोझिंग मारा, त्याला तर खरं अर्थ आहे ना, असं देखील आता काव्या बोलू लागते. तर आता लगेच पार्थ काव्याच्या सांगण्यावरनं टी शर्ट काढतो आणि त्यानंतर तो पोझिंग करायला सुरुवात करतो. जीवाला सुद्धा सांगत असतो की जीवा तू सुद्धा काढ ना टी शर्ट, आपण देशमुख आहोत, देशमुख दाखवून देऊया, आपण काही कोणापेक्षा कमी नाही आहे बघ, असं आता पार्थ म्हणू लागतो आणि तो जीवाला शर्ट काढायला सांगत असतो. मात्र आता हे सगळं बघून नंदिनीला धक्का बसतो, कारण नंदिनीला माहिती असतं जीवाच्या छातीवर टॅटू आहे आणि तो टॅटू सगळ्यांना समजायला हवा, म्हणूनच काव्याचीही धडपड सुरू आहे. म्हणून काव्या हे सगळं करायला सांगते हे नंदिनीला ठाऊक झालेलं असतं. तर इकडे काव्या जीवाला म्हणत असते की चला तुम्हाला हे डेअर पूर्ण करायचंय, लवकर जीवा. त्यानंतर जीवा आपल्या शर्टाची बटणं काढायला जातो तेव्हाच सगळा अंधार होतो, काळोख होतो. काळोख झाल्याबरोबर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं झालंय तरी काय, लाईट्स कशा काय गेल्या अचानक. तर इथे काव्याला मात्र आता हा गेम पूर्ण करायचा असतो. तर पार्थ म्हणत असतो की थांबा मी जरा जाऊन येतो, बघतो नेमकं काय झालंय लाईटला, अशा कशामध्येच लाईट गेल्या. खरं तर हे सगळं मिथुन काकांनी केलेलं असतं, का तर जीवाला या सगळ्या संकटातून वाचवण्यासाठी. त्यानंतर मिथुन काका तिथे येतात आणि लाईट्स ऑन करतात. तर पार्थ मिथुन काकांना विचारतो काय झालं होतं लाईटचं. तर मिथुन काका सांगतात स्विचचा थोडा प्रॉब्लेम होता, केलाय ठीक, आता सगळं झालेलं आहे, चला आपण जाऊया खाली, जीवनाचं सुद्धा बघायला हवं ना, आणि आपल्याकडे जो माणूस आलेला आहे जीवा त्याचा पण आज वाढदिवस आहे ना, मग केकचं कटिंग वगैरे सेलिब्रेशन नको का. तर आता इकडे मात्र तो काव्याला गेम पूर्ण करायचं पडलेलं असतं. ती म्हणत असते की हा इतका गेम होऊन जाऊ दे मग आपण करूया. पण मिथून म्हणत असतो काय काव्या तू गेमचं घेऊन बसलेली आहे, गेम आपल्याला नंतर सुद्धा कंप्लीट करता येतो, आपण नंतर घेऊया हा गेम. तर तरीसुद्धा काव्याचा फोर्स असतो. काव्या म्हणत असते की नाही हा हे जे डेअर आहे ते तर पूर्ण होऊ दे. पण नंदिनी म्हणत असते की नाही नाही तुला काव्या समजते का, ही काही खेळायची वेळ आहे का, चला आपल्याला कामं आहेत आणि तसंही आपल्याला जेवणाचं सुद्धा बघायला हवं, उगाच जेवणं थंड होत आहेत, मिथून काका देखील म्हणू लागतात. तर नंतर नंदिनीला खरं तर काव्याचा राग आलेला असतो, त्यामुळे ती आता काव्याला तिथे काही बोलू शकत नसते. इकडे आता आई आणि बाबा दोघंही जण गेम खेळत असतात. बुद्धिबळाचा गेम खेळत असताना सतत आता मालतीच्या डोक्यामध्ये सुद्धा पुन्हा 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 तेच विचार येतात, कारण गुरुजींनी सांगितलेलं असतं की जीवाला धोका आहे तो सुद्धा आगीपासून. आणि म्हणूनच हे सगळं जेव्हा आता तिच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे ती फक्त त्याच विचारांमध्ये हरवलेली असते. तर त्यानंतर आता बाबा जे असतात ते मात्र मालतीला सांगत असतात की मालती या सगळ्यातून तू बाहेर पड, सारखा त्याच गोष्टीचा विचार करत राहू नकोस, असं बोलून देखील ते समजवत असतात. पण आता गेम खेळता खेळता त्यात त्यांच्या राजाला सुद्धा चेकमेट करतात. तर ते म्हणतात की बघा तुझ्या राजाला सुद्धा मी चेकमेट केलं. त्यावर तिला अजूनच त्रास होतो. राजा म्हणजे तिच्या नजरेत हा पार्थ
पार्थ असतो. पार्थलाही काही झालं, जीवालाही काही झालं तर ती कशी काय हे करू शकते. म्हणूनच तिला आता ह्या सगळ्याचा खूप जास्त भयंकर राग येतो ती गेम सोडून निघून जाते. तर इथे जीवा आता बिअर घेऊन बसलेला असतो. पण त्याच वेळेला नेमकी त्याच्या लक्षात येतं नंदिनीने आपल्याला वचन दिलेलं आहे की इथून पुढे दारूला हात नाही लावायचा. आणि त्याचबरोबर नंदिनीने त्याच्यासाठी केलेली कविता ही त्याला आठवते आणि म्हणूनच तो आता ते दारू न पिण्याचाच विचार करतो. तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की त्याने त्याचा मागच्या वर्षीचा जो वाढदिवस होता तो काव्यासोबत याच फार्म हाऊसवर एन्जॉय केला होता. त्याच वेळेला त्या दोघांच्या फोटोजच्या मागे त्याने कविता सुद्धा खूप सुंदर अशी काव्यासाठी केलेली होती आणि ती कविता काव्याला सुद्धा बोलून दाखवली होती. काव्याची तशी फरमाईशच असायची की जीवाकडनं त्या कविता ऐकायची आणि जीवा देखील काव्यासाठी अशाच कविता करायच्या, जेणेकरून काव्याचं आणि जीवाचं नातं जे आहे ते वर्षानुवर्ष आयुष्यभर कायम असंच राहायला हवं यासाठी या कविता रचलेल्या होत्या. आणि हे कवितेचा नेमका फोटो जो आहे तो आता मिथुन दादा काकांच्या हाती लागलेला असतो आणि मिथुन काका नेमका तोच फोटो घेऊन आता उभ्या असतात. ते म्हणजे जीवाला आता तो फोटो आणि त्यावरची कविता वाचून दाखवतात. हे सगळं ऐकल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला आता कळून चुकतं की मिथुन काकांना आता सगळं काही कळलेलं आहे. त्यामुळे आता जे मिथुन काका असतात ते म्हणत असतात की बोला आता हे सगळं कोणाला सांगायचं, काव्याला की नंदिनीला. इकडे नंदिनीला काव्याचा प्रचंड राग आलेला असतो. म्हणून नंदिनी काव्याला पटापट रूममध्ये घेऊन येते आणि ती तिला म्हणत असते की तुझं काय चाललंय, मगाशी तुझी काही गेमच्या नावाने करत होतीस ना की तुला काय वाटतंय मला काही कळत नाहीये का, पण मला सगळं कळतंय. तुला काय दाखवायचं होतं ते तुला हेच दाखवायचं होतं ना. जीवाच्या छातीवर नेमका कोणाचा टॅटू आहे, त्याच्यावर नाव कोणाचं आहे हेच तुला पाहायचं होतं ना, त्यासाठी तू हा गेम केला होता. इकडे मिथुन काका जे आहे ते मात्र जीवासमोर तो फोटो ठेवून जाब विचारू लागतात आणि जीवाला म्हणत असतात जीवा हे सगळं काय आहे. तुला प्रत्येक वेळेला आम्ही विचारलं होतं की तुझ्या या दुःखी होण्यामागचं कारण काय आहे, पण तू कोणत्याही शब्दांनी सांगितलं नाहीस. त्यासोबत ही काव्यासुद्धा तशीच आहे. काव्याला सुद्धा वेळोवेळी विचारलेलं होतं की नेमकं तुझ्या मनात काय चाललेलं आहे. ही काव्या आणि तू हे दोघंही जण मिळून आम्हा लोकांना फसवताय, तरीसुद्धा तुमच्यावर पार्थ आणि नंदिनी इतका विश्वास ठेवतायत आणि तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून तुमच्याशी त्यांनी लग्न केलेलं आहे. आपण तुमचं काय, तुम्ही काय करून बसलेला आहात. तुझं जर तिच्यावर इतकंच प्रेम होतं, एवढं सगळं होतं, तू तर त्यावेळेला लग्नाच्या वेळेला का नाही सांगितलं. तुझी आई तुझ्या काळजीसाठी किती टेन्शनमध्ये असते. आता सुद्धा तिनेच मला इथे का पाठवलं, का तर तुमच्या चौघांमध्ये काहीतरी छान बॉन्डिंग व्हायला हवं, तुमचं नातं फुलवायला हवं. पण आता मी तिकडे जाऊन माझ्या बहिणीला काय सांगू की मी इथे काय बघितलं आहे, तुमच्या नात्याचा खुलासा करू तुझ्यासमोर जाऊन. हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र जीवाला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही. मिथुन काका मात्र एकदम परफेक्ट बोलत असतात, त्यामुळे आता जीवाला कळत नसतं. जीवा आता विचार करू लागतो मिथुन काकाने जर हे सगळं घरी सांगितलं तर काय होईल. पण आता मिथुन काका जे असतात ते सुद्धा जीवाला म्हणत असतात की तू एक काम कर, या सगळ्यातून मोकळा हो. म्हणजेच काय तर तू नंदिनीला सोड, मी पार्थला सांगतो तू काव्याला सोड आणि तू आणि काव्या लग्न करा, म्हणजे तुम्ही दोघंही जण एकत्र याल आणि तुम्ही व्यवस्थितपणे तरी राहाल आणि नांदाल सुद्धा, का तर तुमचं दोघांचं प्रेम एकत्र आलंय म्हणून. हे सगळं जेव्हा मिथुन काका बोलतात तेव्हा जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. जीवा फक्त मिथुन काकांचं बोलणं ऐकतच राहतो. तर इकडे मात्र आता जीवाला धक्का बसलेला असतो, खरंच मिथुन काकांनी हे सगळं केलं तर काय होईल. तर इकडे नंदिनी मात्र खूप जास्त काव्याला ओरडत असते आणि काव्याला म्हणत असते की जे काही आहे ना त्यावर माझा खूप जास्त विश्वास आहे. त्यांचं एकतर्फी प्रेम होतं आणि ती मुलगी तर त्यांच्या आयुष्यात नाही आहे. तर इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते की हे सगळं ठीक आहे ग ताई, पण मला एक गोष्ट सांग, जर तीच मुलगी उद्या आनंद निवासमध्ये आली आणि ती म्हणाली की ती जीवाची गर्लफ्रेंड आहे आणि तिने तुझ्याकडे न्याय मागितला की मला माझा जीवा पुन्हा हवा आहे, मग त्यावेळेला तू काय करणार आहेस मला जरा तरी सांग बाबा. असं देखील आता काव्या नंदिनीला बोलू लागते आणि हे सुद्धा बोलत असताना ती हात जोडून बोलत असते आणि ती अशा विनवण्या करत असते, कारण का तिलाच खरं तर त्या जीवाची गरज असते, पण ते तसं दाखवत नसते. आणि हे सगळं जेव्हा आता नंदिनीला कळतं तेव्हा नंदिनीला खूप जास्त धक्का बसतो, कारण नंदिनीला त्या क्षणी काय बोलावं कळत नसतं. कारण जी मुलगी म्हणजेच नंदिनी सगळ्यांचे संसार वाचवायला खूप जास्त प्रयत्न करत असते, आज तिच्याचबद्दल हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे तिला भयानक धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.